नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथ राईज अकॅडमी चॅनल मध्ये स्वागत करतो। आणि आज आपण पाहणार आहोत डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिक्स। डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस। याच्यामध्ये आपण अगोदर पाहणार आहोत डिटर्मिनंट्स। डिटर्मिनंट्स ही जी कन्सेप्ट आहे ही जर्मन मॅथमॅटिशियन जी.डब्ल्यू. लिबनिट्झ बघा, डिटर्मिनंट्स ही जी कन्सेप्ट आहे याच्यावर काम जी.डब्ल्यू. लिबनिट्झ याने 1676 ते 1714 मध्ये काम केलेलं आहे। आणि दुसरा क्रॅमरने 1750 मध्ये लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे याच्यावर त्याने काम केलं आणि त्याच्यावर त्याने काही रूल डेव्हलप केले। क्रॅमर डेव्हलप्ड सम रूल टू सॉल्व लिनियर इक्वेशंस। क्रॅमरने 1750 मध्ये लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी डिटर्मिनंट्सवर काम केलेले आणि काही त्याच्यावर त्याने रूल सुद्धा फाइंड केलेले आहेत। तर बघा, आता याच्यानंतर बघा डिटर्मिनंट्स मध्ये त्याची डिटर्मिनंट्सची डेफिनेशन द रिप्रेझेंटेशन ए बी सी आणि डी। याच्यामध्ये 2 बार मध्ये असे एलिमेंट्स लिहिलेले असतात, ए बी सी आणि डी हे जे काही एलिमेंट्स आहेत, किंवा इज डिफाइंड ॲज डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2। याच्यामध्ये हा जो डिटर्मिनंट आहे त्याची ऑर्डर 2 आहे, कारण याच्यामध्ये बघा आणखी पुढचं यामध्ये ए बी सी आणि डी याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत। रो असे असतात, हे आडवे जे असतात हे हा रो असतो, हा पहिला रो आहे, फर्स्ट रो आहे। आणि हा जो आहे ही ए बी हा फर्स्ट रो आहे, ए आणि बी चा हा आडवी लाईन म्हणजे फर्स्ट रो, आणि ही सी डी ही एक लाईन आहे, याला काय म्हणायचं सेकंड रो, दुसरा रो आहे सेकंड रो। आणि याच्यामध्ये रो, इकडे लक्ष दे, रो आणि कॉलम असतात। कॉलम म्हणजे अशा उभ्या लाईन, कशा उभ्या लाईन, याला काय म्हणतो आपण कॉलम। हा जो आहे हा फर्स्ट कॉलम आहे, काय आहे फर्स्ट कॉलम। आणि हा बी आणि डी चा हा दुसरा कॉलम आहे, यालाच आपण काय म्हणू शकतो सेकंड कॉलम, दुसरा कॉलम आणि सेकंड कॉलम। म्हणजे ह्याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत, त्याच्यामुळं याचा जो ऑर्डर आहे ती 2 ची आहे। याची ऑर्डर किती आहे 2 ची, 2 बाय 2 असं लिहिलं जातं। समजा 2 रो 2 कॉलम, 2 रो 2 कॉलम, त्याच्यामुळे ह्याची जी ऑर्डर आहे 2 बाय 2, किंवा आपण ह्याला सिम्पली 2 म्हणू शकतो। आणि आता ह्याची व्हॅल्यू काढली जाते। आता ही तर सर्वांना तुम्हाला 10वीला झालेलीच आहे, व्हॅल्यू कशी काढायची तर। आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू, त्याचा फॉर्म्युला आहे ए बी सी डी। आता हे ए बी आणि ह्याच्यामध्ये हे जे ए बी सी आणि डी ह्याला एलिमेंट्स म्हणलं जातं, काय ते एलिमेंट्स असतात। आणि ह्याची व्हॅल्यू फाइंड केली जाते क्रॉस मल्टिप्लिकेशन, डायरेक्टली ए इंटू डी मायनस बी इंटू सी, ही अशी त्याची काय व्हॅल्यू काढली जाते डिटर्मिनंटची। याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 बघा, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 3 ऑर्डरच्या डिटर्मिनंट मध्ये बघा, कोणाली 3 ऑर्डरच्या डिटर्मिनंट मध्ये याच्यामध्ये 3 रो असतात आणि 3 कॉलम असतात, आणि त्याच्यामधले जे एलिमेंट्स असतात ते बघा अशा प्रकारे डिनोट केले जातात। आणि डिटर्मिनंटला आपण डी या सिम्बॉलनं काय करतो डिनोट करतो, डी किंवा डेल्टा या दोन्हीपैकी एकानं डिनोट करतो। बघा डिटर्मिनंट लिहितो मी 3/3 चा डी ऑर डेल्टा इक्वल टू, आणि याच्यामधले जे काही एलिमेंट्स असतात ते अशा प्रकारे डिनोट केले जातात। आता
पहिला या ठिकाणचा जो एलिमेंट आहे याचा पहिला रो आता अशी आडवी जर लाईन घेतली तर पहिला असेल आणि उभी जर घेतली तर पहिला कॉलम असेल. म्हणजे पहिला रो आता याच्यामध्ये एलिमेंट्स असे डिनोट केले जातात A11. म्हणजे हा जो 1 आहे हा पहिला रो आहे आणि हा जो 1 आहे याच्यासाठी आपण पहिला कॉलम असं डिनोट केलं जातं. त्याच्यानंतर याच्या पुढे येणारा एलिमेंट 3 रो असतात आणि 3 कॉलम. मग याचा दुसरा एलिमेंट येतो हा पहिल्याच रो मध्ये आहे पण कॉलम त्याचा दुसरा आहे. कॉलम किती आहे? दुसरा आहे नासा. कॉलम दुसरा आहे आणि या ठिकाणचा एलिमेंट येईल 3 कॉलम व्हायलेत बघा आणि पहिलाच रो आणि तिसरा कॉलम, पहिला कॉलम दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम आणि हा रो फक्त पहिला झालेला या ठिकाणी. रो किती आहे? पहिला. त्याच्यानंतर हे एक रो झाला. त्याच्यानंतर किती असे 3 रो म्हणजे सगळे आपल्याला 3 घ्यायचे. हा पहिला रो आणि आता दुसरा रो मध्ये असं घ्यायचं. मग बघा या ठिकाणी दुसरा रो आहे तर 2 येणार A2 आणि हा पहिला कॉलम म्हणजे A21 याला असं डिनोट करायचं. त्याच्यानंतर हा दुसरा कॉलम मध्ये रो दुसराच आहे A2 आणि कॉलम किती आहे? दुसरा A22 असं डिनोट केलं जातं. आणि याच्यामध्ये इथं काय येईल मग? दुसरा रो आणि कॉलम किती आहे? तिसरा. मग या ठिकाणचा एलिमेंट बघा इथं 2 रो कंप्लीट झालेत. आता तिसरा रो घ्यायचा आपल्याला. आता मग या ठिकाणी तिसरा रो पहिला कॉलम A31. त्याच्यानंतर रो आहे तिसरा आणि कॉलम आहे दुसरा म्हणजे A32 आणि शेवटी इथं येईल तिसरा रो आणि तिसरा कॉलम म्हणजे A33. हे झाले डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 म्हणजे याच्यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम असतात. आणि आता याची जी काही व्हॅल्यू आहे ती बघा डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला बघा. डिटर्मिनंट can be expanded as follows. बघा याची डिटर्मिनंटला एक्सपांड केलं जातं किंवा त्याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला यूज केला जातो आणि D इक्वल टू बघा D ऑर डेल्टा इक्वल टू आता हा एलिमेंट आहे. फर्स्ट एलिमेंट घ्यायचा A11 आणि त्याच्यामध्ये त्याचा रिस्पेक्टिव्ह जो काही कॉलम आहे कॉलम आणि हा रो याला सोडून द्यायचा आणि जे काही उरलेले एलिमेंट्स आहेत त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये उरलेल्या एलिमेंट्सचा डिटर्मिनंट घ्यायचा. म्हणजे काय येतील? उरलेले एलिमेंट्स कोणते आहेत? हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा आणि उरलेले एलिमेंट कोणते आहेत? मग A22, A23, A32 आणि A33 याचा डिटर्मिनंट घ्यायचा. म्हणजे कसं असं येईल बघा A22, A32 आणि या ठिकाणी A33. त्याच्यानंतर हा A11 झाल्यानंतर A12 बघा A12 घ्यायचा. इथं मायनस सिम्बॉल इथं मायनस A12 आणि आता याच्यामध्ये सुद्धा सेम याच्या रिस्पेक्टिव्ह जे काही कॉलम आहे आणि जो रो आहे याला सोडून द्यायचा. हा कॉलम आणि हा रो सोडून द्यायचा. आता उरलेले जे एलिमेंट्स आहेत त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा डिटर्मिनंट घ्यायचं. उरलेले एलिमेंट कोणते आहेत? A21 दुसरा A23 आहे. या ठिकाणी आपण हा कॉलम सोडून दिला आणि हा रो. मग आता तिसरा एलिमेंट कोणता येईल? A31 आणि शेवटी येईल A33. हे झालं आणि त्याच्यानंतर शेवटी मग A13 घ्यावा लागतो आपल्याला हा एलिमेंटसाठी आणि याच्यामध्ये सुद्धा काय त्याचा रिस्पेक्टिव्ह जो काही रो आणि कॉलम आहे त्याला आपल्याला सोडून द्यायचा. हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा आणि इथं पुढे असेल प्लस A13 इंटू डिटर्मिनंट. आता कोणता डिटर्मिनंट येईल? मग त्याच्यामध्ये एलिमेंट येतील A21, A22, A31 आणि A32 हे एलिमेंट येतात त्याच्यामध्ये. A21, A22, A31 आणि A32 आणि अशा प्रकारे आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू किंवा त्याला एक्सपांड करू शकतो. कळलं? हा फॉर्म्युला आहे त्याचा AIJ. त्यानंतर द मायनर ऑफ AIJ त्याची डेफिनेशन अशी आहे, इट इज डिफाइन्ड ॲज द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय. या ठिकाणी डिटर्मिनंट आपल्याला मिळतो किंवा ऑब्टेन होतो बाय इलिमिनेटिंग द ith रो. आता या ठिकाणी I आपण रो साठी डिनोट करतो किंवा घेतो आणि J हा कॉलम साठी घेतो. I
रो साठी आणि जे कॉलम साठी घेतो या ठिकाणी. आणि आपल्याला मायनर फाइंड करण्यासाठी किंवा मायनर ऑब्टेन करण्यासाठी ज्या नंबरचा रो आहे तो इलिमिनेट करायचा आणि ज्या नंबरचा कॉलम आहे तो इलिमिनेट केल्यानंतर उरलेले जे काही एलिमेंट्स आहेत त्याचा जर आपण डिटर्मिनंट घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला हे मायनर मिळतो, त्या एलिमेंटचा मायनर मिळतो. तर बघा, आणि मायनर वी डिनोट द मायनर ऑफ द एलिमेंट aij बाय mij. आपण एखाद्या एलिमेंटचा aij याचा मायनर mij या लेटरनं डिनोट करतो. तर बघा आपण मायनर कसा फाइंड करायचा बघा. या ठिकाणी मॅट्रिक्स घेऊ ए आणि डिटर्मिनंट ए आणि त्याचे एलिमेंट्स हा फर्स्ट येईल a11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, a12 a1 आणि 3, a21 a22 a23 a31 a32 आणि a33. बघा आता आपल्याला जर आपण या ठिकाणी फर्स्ट एलिमेंटचा मायनर फाइंड करू. फर्स्ट एलिमेंटचा मायनर फाइंड करण्यासाठी बघा, मायनर ऑफ a11. आता आपण एखाद्या एलिमेंटचा मायनर डिनोट करण्यासाठी aij इक्वल टू aij हे मायनर, याचा जर मायनर डिनोट करायचं असेल तर काय घेतलं होतं आपण, mij घ्यायचं. म्हणजे मायनर ऑफ a11 याचा डिनोट करावं लागेल आपल्याला. असं याला डिनोट करू m11. आणि आता हा मायनर ऑब्टेन करण्यासाठी किंवा फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायचं, a11 हा जो एलिमेंट आहे त्याचा रिस्पेक्टिव्ह कॉलम आणि रो याला इलिमिनेट करायचं. हा रो आणि हा कॉलम इलिमिनेट करायचा आणि राहिलेले जे काही एलिमेंट्स आहेत त्याचा फक्त डिटर्मिनंट घ्यायचा आपल्याला. तर बघा या ठिकाणी असेल, मग हा एलिमेंट आहे a22, हा a23 आणि हा आहे a32 आणि a33. बघा जर आपण a22 a23 a32 आणि a33 ह्या जर एलिमेंटचा आपण डिटर्मिनंट घेतला तर आपल्याला या ठिकाणी a11 म्हणजे फर्स्ट एलिमेंटचा मायनर मिळतो आणि तो डिनोट करायचा m11. त्याच्यानंतर आपण फाइंड करू मायनर ऑफ a12 म्हणजे हा सेकंड एलिमेंटचा. मग याच्या ठिकाणी आपल्याला याला डिनोट करण्यात आपण याला डिनोट करू m12. आणि m12 काढण्यासाठी किंवा मायनर ऑफ सेकंड एलिमेंट हा जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर त्याच्या रिस्पेक्टिव्ह कॉलम आणि रो या तो इलिमिनेट करायचे त्याच्यातले एलिमेंट्स आणि राहिलेल्या एलिमेंट्सचा डिटर्मिनंट घ्यायचा. तर बघा मग राहिलेले एलिमेंट आहेत a21 दुसरा आहे a23 त्याच्यानंतर आहे a31 आहे आणि a33 आहे a33. याचा जर आपण डिटर्मिनंट घेतला तर आपल्याला सेकंड एलिमेंटचा मायनर मिळतो. आणि शेवटी अजून एक बघू आपण, आपल्याला मायनर ऑफ a13 आणि याला डिनोट करू आपण m13 न आणि त्याचा मायनर मिळेल आपल्याला. बघा या ठिकाणी हा रो सोडून द्यायचा आणि हा कॉलमचे एलिमेंट सोडून द्यायचे आणि राहिलेले एलिमेंट्स आहेत a21 a22 a31 आणि a32 याचा डिटर्मिनंट घ्यायचा. तर काय येईल बघा, मग a21 a22 a31 आणि a32 याचा जर आपण डिटर्मिनंट घेतला तर आपल्याला तिसऱ्या एलिमेंटचा मायनर मिळतो. आणि अशा प्रकारे आपण कोणत्याही एलिमेंटचा मायनर फाइंड करू शकतो. जर आपल्याला a21 याचा जर मायनर फाइंड करायचा असेल तर हा कॉलम आणि हा रो सोडून द्यावा लागेल आणि मग राहिलेले जे एलिमेंट्स आहेत, राहिलेले एलिमेंट्स असे आहेत बघा, हा रो आणि हा a12 a13 a32 आणि a33 याचा जर आपण डिटर्मिनंट घेतला तर आपल्याला a21 चा मायनर मिळतो. सेम अशा प्रकारे बाकीचे जे काही मायनर्स आहेत आपण फाइंड करू शकतो. बघा त्याच्यानंतर आपल्याला कोफॅक्टर ऑफ aij बघू. तर या ठिकाणी कोफॅक्टर फाइंड कसा करायचा त्याचा फॉर्म्युला असा आहे, कोफॅक्टर ऑफ aij किंवा एखाद्या एलिमेंटचा जर कोफॅक्टर फाइंड करायचा असेल तर इक्वल टू -1 रेस टू i प्लस j. म्हणजे तो जो एलिमेंट आहे त्याची ऑर्डर म्हणजे त्याचे जो काही रो आहे आणि कॉलम आहे त्याचे पोझिशनची ऍडिशन करायची आणि त्याचा मायनर जर घेतला त्याचं मल्टिप्लिकेशन त्याच्या मायनर सोबत केलं तर आपल्याला मिळतो कोफॅक्टर. आणि कोफॅक्टर म्हणजे Cij इक्वल टू -1 रेस टू
आय प्लस जे इंटू एम आय जे. तर बघा आपण या ठिकाणी आता एका एका एलिमेंटचे कोफॅक्टर फाइंड करू. आता फर्स्ट एलिमेंट घेऊ आपण A11. A11 चा जर आपल्याला कोफॅक्टर फाइंड करायचा असेल तर त्याला डिनोट करू आपण. इथं बघा कोफॅक्टर ऑफ A11 त्याला आपण डिनोट करू C11 इक्वल टू C11 इक्वल टू, आता त्याचा फॉर्म्युला असा आहे बघा, -1 रेस टू त्याच्या पॉवर मध्ये आय प्लस जे, आणि आय म्हणजे 1 आहे, जे सुद्धा 1 आहे. कितव्या नंबरचा कॉलम आणि त्या नंबरचा रो, त्याची ऍडिशन 1 प्लस 1 इंटू M11 येईल या ठिकाणी, आणि 1 प्लस 1 या ठिकाणी 2 होईल, आणि -1 रेस टू 2 जर म्हणलं तर याचा कोफॅक्टर येईल 1 इंटू M11 आणि म्हणजेच M11 याची हा काय असेल C11 चा M11 हा कोफॅक्टर असेल. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ A12, कोफॅक्टर ऑफ A12 याच्या ठिकाणी मग C12 याला आपण डिनोट करतो C12 न, आणि त्याचा फॉर्म्युला येईल मग -1 आणि त्याचा पॉवर 1 प्लस 2, ज्या नंबरचा रो आहे आणि ज्या नंबरचा कॉलम आहे त्याची ऍडिशन करायची. 1 प्लस 2 येईल, 1 प्लस 2 आणि त्याचा मायनर काय येईल मग, मायनर या ठिकाणी M12 हा येतो, M12, आणि ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला A12 या एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर मिळतो. त्याच्यानंतर आपण बघू कोफॅक्टर ऑफ A13, म्हणजे आपण याला असं डायरेक्टली लिहू C13 इक्वल टू -1 रेस टू 1 प्लस 3 येईल, आणि M13 याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला A13 चा कोफॅक्टर मिळेल. आपण मायनर कसा फाइंड करायचा हे तुम्हाला ऑलरेडी शिकलात तुम्ही. त्याच्यानंतर C21 म्हणजे हा जो एलिमेंट आहे 21 या पोझिशनवरचा, याचा कोफॅक्टर जर घ्यायचा असेल तर याला आपण असं घेऊ शकतो C21 इक्वल टू -1 रेस टू 2 प्लस 1 इंटू M21. M21 कसा काढायचा किंवा मायनर ऑफ सेकंड एलिमेंट याचा मायनर कसा फाइंड करायचा हे तुम्ही बघितलंय. त्याच्यानंतर आपण अजून एखाद्या C22 किंवा कोफॅक्टर ऑफ A22 याचा कोफॅक्टर फाइंड करण्यासाठी आपण असं फाइंड करू शकतो -1 रेस टू 2 प्लस 2 इंटू M22. याच्यावरून आपण या A22 चा कोफॅक्टर फाइंड करू शकतो. आणि सिमिलरली अशा प्रत्येक एलिमेंटचा काय तुम्ही प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर आपल्याला फाइंड करता येतो हा फॉर्म्युला यूज करून. बघा, आणि जर एखाद्या वेळेस तुम्हाला डिटर्मिनंट जर 2/2 चा आला, म्हणजे A, B, C आणि D याचे कोफॅक्टर आपल्याला जर फाइंड करायचे असेल, बघा फर्स्ट एलिमेंटचा कोफॅक्टर C11 इक्वल टू -1 रेस टू 1 प्लस 1, आणि A चा जो आता मायनर ऑफ फर्स्ट एलिमेंट किंवा M11, आता A चा मायनर काय येईल मग, हा आपल्याला रो सोडून द्यायचा आणि हा कॉलम सोडून द्यायचा. मग त्याचा मायनर काय येईल या ठिकाणी, मग किती एलिमेंट उरलेत, फक्त एकच उरला, तो D आहे. म्हणजे काय येईल इथं D डायरेक्टली घेऊ, मायनर ऑफ A काय असेल इथं D, किंवा इथं लिहतो मी असं मायनर ऑफ A इज D. त्याच्यानंतर सेकंड एलिमेंट कोणता आहे मग, कोफॅक्टर ऑफ B चा, किंवा आपण त्याला असं C12 इक्वल टू -1 रेस टू 1 प्लस 2 येईल या ठिकाणी, आणि कशाचा आपल्याला मायनर काढायचा आहे, B चा. या ठिकाणी असं घेतो मी M11 आणि इथं M12 मायनर ऑफ काय B इज, B चा मायनर काय असेल मग, B चा मायनर C असेल. हा रो आणि हा कॉलम सोडून दिल्यानंतर फक्त C हा एलिमेंट उरतो, आणि तो असेल B चा मायनर C असेल. त्याच्यानंतर C21 इक्वल टू काय येईल, -1 रेस टू 2 प्लस 1 इंटू M21, आणि या ठिकाणी C चा डिटर्मिनंट असेल, मायनर असेल, मायनर ऑफ C इज काय असेल, B असेल. C चा मायनर या ठिकाणी B असेल. हा कॉलम आणि हा रो सोडून दिल्यानंतर B एलिमेंट उरतो, आणि
तो असेल त्याचा मायनर. आणि C22 इक्वल टू -1 रेस टू 2 + 2 आणि इंटू M22 आणि मायनर ऑफ सिन्स मायनर ऑफ डी चा मायनर काय असेल मग हा C22 म्हणजे किंवा 22 या पोझिशनवर डी हा एलिमेंट येतो आणि त्याचा मायनर काय असेल मग डीचा हा कॉलम आणि हा रो सोडून दिल्यानंतर त्याचा मायनर हा ए असेल. अशा प्रकारे तुम्ही 2/2 चा जर डिटर्मिनंट आला तर त्याचे कोफॅक्टर आणि मायनर असे फाइंड करू शकता. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असा आहे बघा, क्वेश्चन 1, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आणि त्याच्यामध्ये फर्स्ट असा एक्झाम्पल आहे. या ठिकाणी 2/2 चा डिटर्मिनंट दिलाय आणि तो असा आहे 2 - 4 7 - 15. 2 - 4 7 - 15 याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. बघा झालं, तू पुन्हा लिहून घे. बघा याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आता आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला ऑलरेडी तुम्ही 10वीला शिकलाय आणि आता डबल बघा 2 - 4 7 आणि -15 या ठिकाणी आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × -15 2 × -15 पुन्हा मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे -4 × 7 -4 × 7 मग 2 × -15 काय येतो 2 × -15 -30 येतं प्लस इंटू मायनस मायनस होतं आणि -30 येतं मायनस आणि 4 -4 × -7 हे सॉरी +7 आहे -4 × 7 -28 येतं -28 या ठिकाणी मग मायनस मायनस प्लस होतं आणि -30 + 28 -30 + 28 याची वजाबाकी होते आणि आन्सर येतं -2 येतं. बघा पुढचा क्वेश्चन डिटर्मिनंट दिला आपल्याला 2i 3 4 आणि -i याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. सोल्युशन मध्ये बघा 2i 3 4 आणि -i इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 2i × -i 2i × -i -3 × 4 येईल. 2i × -i काय येते -2i² येतो. -2i² -3 3 चौक 12 आणि आपल्याला माहिती आहे i² ची व्हॅल्यू असते -1 असते. काय असते -1 आणि मग या ठिकाणी आपण त्याची व्हॅल्यू i² ची व्हॅल्यू ठेवू -2 × -1 -12 आणि इथं व्हॅल्यू घेतली i² = -1 मायनस इंटू मायनस काय होईल इथं प्लस म्हणजे 2 येईल 2 - 12 आणि 2 मधून जर 12 गेले तर -10 राहतात आणि ही आली डिटर्मिनंटची व्हॅल्यू. बघा पुढचा डिटर्मिनंट दिला आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करू. सोल्युशन मध्ये डिटर्मिनंट आहे 3 - 4 5 1 1 -2 2 3 आणि 1. याच्यामध्ये आता याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला होता. त्याच्यामध्ये फर्स्ट एलिमेंट 3 × डिटर्मिनंट. आता इथं डिटर्मिनंट कशाचा मग हा रो आणि हा कॉलम सोडून दिल्यानंतर उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे कोणता आहे 1 -2 3 आणि 1. पुन्हा या ठिकाणी मायनसचं सिम्बॉल होतं. त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट तो आहे -4 त्याच्या रिलेटेड किंवा त्याच्या रिस्पेक्टिव्ह जे काही कॉलम आणि रो आहेत त्याचे एलिमेंट सोडून द्यायचे म्हणजे हा रो आणि हा कॉलम सोडून दिल्यानंतर उरलेले एलिमेंटचा डिटर्मिनंट आणि तो 1 हा -2 2 आणि 1 येईल 2 आणि 1 येईल आणि शेवटी या ठिकाणी प्लस आणि हा शेवटचा एलिमेंट म्हणजे 5 आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह जे काही रो आहे आणि कॉलम आहे ते सोडून द्यायचे एलिमेंट्स आणि एलिमेंट्स येतील मग राहिलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे 1 1 2 आणि 3 चा डिटर्मिनंट घ्यायचा. तर बघा मग पुढं या ठिकाणी असं येईल 3 × 1 × 1 किती येते 1 × डायरेक्टली घेऊ आपण 1 × 1 1 -2 × 3 काय येते -6 येते मायनस इंटू मायनस काय तिथं +4 होत आहे
आणि या ठिकाणी काय मग 1 × 1 1 गुणिले 1 1 येतंय, मायनस 2 गुणिले -2 काय येतंय -4, -4 येते ना, बेदोनी 4 आणि इथं काय ते प्लस मायनस मायनस होते. शेवटी प्लस 5 गुणिले 3 1 3 मायनस 2 1 2, मग 3 गुणिले इथं येईल 1 मायनस मायनस प्लस होते 1 + 6 + 4 गुणिले मायनस मायनस प्लस 1 + 4 येते इथं प्लस 5 गुणिले 3 मधून 2 गेल्यानंतर 1 राहतो, 3 मधून 2 गेल्यानंतर 1, त्यानंतर 6 आणि 1 7 3 गुणिले 7 अधिक 4 गुणिले 5 अधिक 5 1 5 येते, 3 7 21 अधिक 4 पंचे 20 आणि ते 5 20 आणि हे 5 आणि सगळ्याची जर आपण ऍडिशन केली तर किती 5 आणि 1 6 2 आणि 2 4 46 येते. ह्याला आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. बघा त्याच्यानंतरचा डिटर्मिनंट दिलेला आहे आपल्याला AH G H B F G F आणि C. सेम आपला फॉर्म्युला यूज करायचा. फर्स्ट एलिमेंट A इंटू डिटर्मिनंट ऑफ, आता इथं डिटर्मिनंट मध्ये B येईल, F आणि C, पुन्हा मायनस H इंटू डिटर्मिनंट येईल H, डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील H F G आणि C, H F G आणि C. त्याच्यानंतर प्लस हा एलिमेंट येईल G आणि एलिमेंट्स असे असतील मग डिटर्मिनंट मध्ये H B G F, H B G आणि F. मग त्याला सॉल्व करू आपण. इथं येईल A इंटू B इंटू C मायनस F इंटू F काय ते F², बरोबर, मायनस पुन्हा मायनस H इंटू C मायनस G इंटू F, H C मायनस G F, गर्लफ्रेंड है ना, प्लस G इंटू H F मायनस G इंटू B. याला आपण सॉल्व करू, मल्टिप्लाय करू प्रत्येकाला, म्हणजे ते येईल A इंटू B इंटू C मायनस A इंटू F², A इंटू F² मायनस H इंटू H C काय येईल H² C येईल, H² C, हे मायनस इंटू मायनस प्लस होईल आणि इथे येईल H G आणि F. त्याच्यानंतर G इंटू H इंटू F येईल प्लस G इंटू H इंटू F आणि प्लस इंटू मायनस मायनस होईल इथं G इंटू B इथं काय येईल G² B येईल. आणि त्याच्यानंतर बघा या दोघांची ऍडिशन होते HGF प्लस GHF काय येईल बघा, असे येईल ABC प्लस 2 इंटू HGF पुन्हा मायनस AF² मायनस H² C आणि मायनस G² B आणि ही येते त्याची व्हॅल्यू.